विकता पोहोचवणार आहे त्या संदर्भात काय लढती असेल आणि आज पत्रकार परिषद घेण्याचा हेतू काय होता त्याला धरूनच आहे। आज या ठिकाणी ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची एक प्रमुख संघटना जी आहे या संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली। आजच्या बैठकीमध्ये जो 2 सप्टेंबरचा जो GR जो महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे त्याच्यामुळं ओबीसीच्या आरक्षण हे धोक्यात आलं नाही गेलेलं आहे आणि म्हणून त्याचा एक तर निषेध आहे आजच्या बैठकीत केलेला आहे। आणि सरकारला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे की तुम्ही 9 डिसेंबर ना 9 डिसेंबरच्या पर्यंत तुम्ही तो GR मागे घ्या। जर तुम्ही तो मागे नाही घेतला तर 10 डिसेंबरला अधिवेशनावरती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनावरती ओबीसी बांधव महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी धडकणार आहेत आणि एक हल्लाबोल मोर्चा जो आहे ओबीसींचा हल्लाबोल सरकारवरती हल्लाबोल मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी घेण्याचं आजच्या बैठकीमध्ये नक्की झालेलं आहे। त्यासाठी पहिली बैठक 1 तारखेला नागपूरमध्ये होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रभर दौरा जो आहे तो सगळे ओबीसी नेते म्हणून करतील आणि हा मोर्चा जो आहे हा अगदी गेम चेंजिंग मोर्चा असणार आहे। त्यावेळी सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल। जर नाही झाला तर येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या सरकारचे सगळे उभा केलेले सगळे जे उमेदवार जे आहेत ते ओबीसी समाज जो आहे ते पाडण्याचा सुद्धा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसींच्या वतीनं आता ओबीसींचा नवीन पक्ष सुद्धा रजिस्टर झालेला आहे। ओबीसी बहुजन आघाडी नावाचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे। त्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सगळ्या जागावरती म्हणजे ओपन जागेवर सुद्धा या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडणुका लढवणार आहेत। आता आम्ही तिकीट काढायची फॅक्टरीज आम्ही काढलेली आहे। त्यामुळं ओबीसींच्या ज्याला तिकीट पाहिजेत त्याला तिकीट देण्याचा कार्यक्रम करू आणि ही निवडणूक भले पडतील आमच्या पडतील त्याचे डिपॉझिट जप्त होईल तरी सुद्धा काय हरकत नाही। निवडणूक कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जी आहे ओबीसी लढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।